श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज. जय. गुरु गंगागिरी महाराज. जय. सद्गुरु श्रीपाद रामदास. जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज. जय. श्री स्वामी समर्थ महाराज. जय. हर हर महादेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावर वर करी संतांच्या. अनेकांच्या घाती ज्याची निवतील चित्ती. त्याची ओळखावी पापी निरैवाशी शीघ्र होती. जे कान पसरून एके वदे दृष्टवाणी तुका म्हणे भांडा. स्थिर नाही त्यांची तोंडा. 147 बरोबर आहे ना. दुसऱ्याचा घातपात केल्याने ज्याच्या चित्ताचे समाधान होते तो पापी नरकवासी आणि शीघ्र कोट्यायीत असे जाणावे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याचं वाईट केल्यावर एखाद्याला चांगलं वाटतंय ना. दुसऱ्याचं वाटोळं झालेलं ज्याला बरं वाटतं तो त्याला पदवी देऊन टाकली मग नरकवासी शीघ्र कोट्यायीत अशी जाणावी. हे कधी घडतं. ही स्थिती कोणती आहे का होत असं. याच उत्तर असं आहे का अंतःकरण शुद्ध नाही. अंतःकरणात आहे ना सगळे ते विकार. पापाची वासना आपण म्हणतो वाईट वासना आहे तिची लई कपटी आहे. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष जसाची तसा आहे. अजिबात त्याच्यावर काही झालेलं नाही. आणि तो काय असा धुतल्याशिवाय कसं जाईल. एखादी मळेल कपडे ती धुवाच लागतील ना. त्याला मग भगवंताची सेवा करावी लागती. निष्काम सेवा, निष्काम उपासना, भजन पूजन, देव धर्म, पुण्यकर्म, परोपकार त्यानंतर दोष कमी होतात. पापाची वासना काय होती कमी कमी होत जाते. काही दिवसांना असं वाटतं दुसऱ्याचं चांगलं व्हावं. मग समजून घ्यायचं आपल्यातला दोष तो कमी होतात. हळूहळू आपोआप ते आतून बदल होतो तो. मग दुसऱ्याचा घातपात केल्याने ज्याच्या चित्ताचे समाधान होते त्याला दुसऱ्याचं वाईट झालेलं बरं होतं ना. आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर त्रास होतो. दुसऱ्याला नवी गाडी घेतली गेला कस तरी होत. हा म्हणतो कर्जाची घेतली असेल कर्जाची असेल म्हणतो. म्हणजे आज तुला करायचं घेण्या देण्याचं ना. कर्जाची आणू हप्त्याची आणू नाही तर काय आणू. उलट वेळाला काम येईल ना ते आपल्याला कधीतरी आजारी पडलं काही प्रसंगात. पण तसं नाही ना. नाही ना. दुसऱ्याचा घातपात दुसऱ्याचं वाईट त्याला रिझर्वेशन करून दिलं महाराजांनी. तो नरकवासी म्हणजे पापी. चित्तामध्ये पापी असं समजून घ्यायचं. वरून जरी कितीही चांगला दिसत असला काही काही मंडळी अशा असतात वरून फार सभ्य मागे पंढरी कपडे एकदम टकाटक मध्ये वरून कोणाला काहीच कळून नाही
द्यायचं, पण आतून बाकी त्यांचा कार्यक्रम चालू असतो. म्हणजे आतून बदल नसतो झाला. नाही ना. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे नको वरपंग द्यावा. ते वरपंगाना काय होतं एका वेळा तो मग शत्रू बरा त्याच्यापासून तरी माणूस राहतो नाही का. हा. म्हणून ते पापी नरकवासी आणि शीघ्र गोप्यास असे जाणावे. जो वाईट गोष्टी कान चौकरून ऐकतो त्याप्रमाणे बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात तो केवळ भांड आहे, भांड. त्याच्या तोंडाला स्थिरता नाही. कीर्तन पुढे एवढं एकाग्रतेचा ऐकवतो मग नाही ना. कीर्तन त्याला जर म्हणलं ना मग कोणता अभंग घ्यायचा होता मग त्याची दात बसती ना फार. एकाग्र चित्तानं ऐकल्यावर एखादा तरी चरण देण्यात राहील ना. एखादं चरण आता तो 10 वेळा सांगत होतो महाराज त्या अभंगातला एखादा तुकडा तर ध्यानात राहील. हा म्हणतो मी उशिरा गेलो होतो म्हणतो. बरेच जणांना आम्हाला आम्ही विचारित असतो म्हणून कोणी आला कोणता अभंग घेतला होता महाराजांनी. तो डायरेक्ट म्हणतो मी उशिरा गेलो होतो आता काय विचार. शेवटचं चरण तर सांग म्हणा मग. कार्यक्रम संपल्यावर गेलो होतो म्हणतो मग काय विचार शेवटचं. जर डायरेक्ट जे विठाला गेलो शेवटच्या काय सांग बोलण्याचे पदार्थ सांगा ना. नाही तू मग वाईट गोष्टी असं जर काही असलं तर कसं एकाग्र चित्तानं ऐकू येत नसलं तरी मग तो चांगला ऐकवतो नाही. महाराज म्हणतात तो तसंच भांडी त्याच्या तोंडाला काय स्थिरता नाही. हे थोडं पापी माणसाचं वर्णन केलंय. म्हणून अनेकाच्या घाटी ज्याची निवती ते आणि हे प्रत्येक जण याच्यातून गेलेलाच असतो. एक ठराविक मंडळी जर शुद्ध चित्ताची जर सोडली प्रत्येक जण याच्यातून गेलेला असतो. हळूहळू ते चित्तामध्ये शुद्ध होत असतात. हीच ओळखावी पापी निरैवाची चित्रकोटी जे कान पसरवणी ऐके वरती दृष्टवाणी तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याचे तोंडा. कुंभ अवघा एक आंबा पाठी एकी गुप फिरावा ऐसे भिन्न भिन्न साठी केले प्रारब्धाने वाट. हिरे दगड एक खाणी कैसी विजातीला पाणी तुका म्हणे श्री एकाची पायरी. मडकी ही कुंभाराच्या एका आव्यातच तयार होतात. काही स्वयंपाकाला जातात. काही म्हातारा माणूस झालं का मग कार्यक्रमाला जातात. पूर्वी काही बाकीची भांडी कुंडी नव्हते ना. नाही ना. भावाला कार्यक्रम करायला लगविला ते जास्त हजेरी असतात. आता मडके ते एकाच कुंभाराने केले ना. काही दही अंडीला जातात. काही केळीला जाते ते आणि ते विधीला फोडायला. म्हणजे एकाच कुंभाराने केले पण कोणतं मडकं कुठं जाईल काय सांगते. तसे आपले मडके बनवलेले देवानं एकाच कुंभारानं बनवले ना. आपल्याला बनवणारा कारागीर एकच आहे ना. कोणती मडकी कुठं जाते. एका ताव्यात तयार होतात. पूर्वी स्वयंपाक मडक्यात करीत होते, दूध मडक्यात स्थापित होते. काही जातात मग ठोकायला लगीला बाबाला. त्याचप्रमाणे प्रारब्धाने निरनिराळी मानसिक किती आहेत तसंच आपलं बी तसंच आहे. मग काही काहींची पावा किती मजा किती लोक त्यांचं दर्शन घेतात आणि काही काहींची हाल पावा काहींची गरिबी पावा. म्हणजे हे असं का प्रारब्ध. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी.
पण प्रारब्ध मानित नाही ना लोक. नाही ना. हिरे आणि दगड एकाच खाणी जन्मतात, पण हिरे व निराळे जातीचे दगड त्यात बिलकुल पाणी नसते. एकाच खाणी जन्मतात पण काही नुसते दगड. प्रारब्ध म्हणलं का लोकांना असं वाटतं अंधश्रद्धा आहे काहीतरी. बघ काय सांगायचं प्रारब्ध. आपण जर घरच्यांना म्हणलं अन्न मान धन येतं प्रारब्ध आधी, त्याने म्हणा आज काय स्वयंपाक करायचं नाही. डायरेक्ट सांगायचं अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. मग काय करणार? हा, विश्वास असला तर प्रारब्धचा असलं तर आनंद येतोय, त्याचा नाही विषय. तो पुढचा असा विषय झाला. मग काय करणार? असं एखादा जर आडवास आला आज नाही स्वयंपाक करायचा, तुलाच नाही भेटायची. एक जण असंच म्हणे, मी काय प्रारब्ध मानित नाही. सवारलेला होता, काही प्रारब्ध वगैरे हे अजिबात मानित नाही वाटते. जायचा कधी मध्ये गावात आश्रम होता बाबाकडे, जायचा लहर आली म्हणजे तिकडं. मग बाबाला म्हणजे मी काय प्रारब्ध वगैरे मानित नाही. नको मानू म्हणले प्रारब्ध तू, पण आज काय प्रारब्ध खिरे म्हणले, मी सांगतो तुला जाय. आज तुझ्या प्रारब्धामध्ये काय आहे? खिरे म्हणले. आपण नाही खाली तर प्रारब्ध काय करीत म्हणे. बरोबर आहे का? मी त्याच्यावाला बी जरी माझ्या प्रारब्ध खीर असते पण मी खाली तर ना. तो म्हणले जाय तू, पण त्या प्रारब्ध खीर आहे म्हणले. आज गेला साधू बोलून गेला घरी. तो घरी गेल्यानंतर मग मंडळीला म्हणले मला जेवायचे लवकर. आता काय कालं त्याला ती म्हणे खीर केली. तो म्हणला मला जेवायचंच नाही म्हणलं. तसाच रागा निघाला तो. रागा निघाला तर मग जर म्हणले आता शेजारी गावात पलीकडं दुसऱ्या गावात बहीण गेली होती. गेला बहिणीची, तिला बरं वाटलं. बरं लई दिवसातून आला म्हणले, बरं झालं खीर चपाती करेल. देव म्हणे हा म्हणलं मला नाही जेवायचं म्हणले, मला उपाशी. दुपार भरून गेलीच होती ना. याला असं वाटलं आता काय करू आपण, हळूहळू जाऊ गावाकडे परत. वड्याच्या कडाला थांबू, जर काही मिळालं काही फळामुळा खाऊन मग संध्याकाळपर्यंत, मग संध्याकाळी जाऊ बाबाकडे. जातो मग त्याला सांगू काय प्रारब्ध नाही का. तेवढ्यात काय झालं, त्या नदीच्या कडाला पूर्वीच्या काळामध्ये असे वराडा बैलगाडीने जात होते ना. वराडाच्या गाड्या, पाणी होतं तिथं, सावली होती नदीच्या कडाला, सगळं अनुकूल. थांबले, गाड्या बिड्या सोडल्या, स्वयंपाक करा म्हणले आता. आणि मग पाणी बिणी आणलं, चूल पेटवली, कोणा काय बेस्ट पैकी झटपट होणारा स्वयंपाक म्हणजे काय खीर कोणी लावायला बेसन, झाला स्वयंपाक. जेवले बिवले सगळे. ते जो म्हातारा होता ना कारभारी, त्याचा असा नियम होता, सगळे जेवल्यानंतर शेवटतो जेवायचा. काहींचा नियम घरी असो पुढे असो, सगळे पूर्ण जेवल्यानंतर तो जेवायचा, असा त्या म्हाताऱ्याचा नियम होता. सगळे जेवले, खीर ते सगळं. हावर झाडावर जाऊन बसेल होता, हावर सगळं पाहत होता, खीर बीर सगळं. कोण? हा, झाडावर सगळं कार्यक्रम. आणि मग म्हातारा असा घोंगडी टाकून पडेल होता झाडाखाली. बाबा घे जेवण, आता सगळ्यांची जेवण झाली, आपल्याला निघायचं.
सगळे जेवले का? जेवले का? सगळे जेवले म्हणे काय नाही. मी काय जेवण आता खाली झोपेला तर याला वर तो माणूस दिसला ना झाडावरचा बाबाला. म्हणले तो वर एक पाहुणा दिसतो म्हणले झाडावर, तो जेवला का? त्याला जेव घातलं का म्हणले. मला नाही जेवायचं. त्याने खीर पाहिली ना म्हणले असं कसं म्हणे आमचा म्हातारा तसं जेवणारच नाही म्हणले. म्हातारा तर ये मी म्हणली तू खाली तू कुठे खाली येतोय. मग आमच्या म्हातारा लोक कशी मारितो का? आमचा म्हातारा सगळे जेवले जेवत तू खाली तो कुठे खाली येतो. मग असे स्वरात पोरं होते 2-4 जवान चढले झाडावर. आणलं त्याला खाली धरून. खाली आणला तरी तो म्हणायचं मला नाही जेवायचं. सावकाळ सांगते. वाढून दिलं, पात्रावर बसवलं, तो तोंड दाबून करायचा. मास जेवायचं नाही. खीर खात नाही. असं म्हणले पण आमचा म्हातारा जेवायचं नाही त्याचं काय. असं ते पोर ऐकत असते का? त्याला खाली पाडलं, खाली पाडलं आणि एक जणांना वस्ती त्याची पडा मला आता जेवतो म्हणजे आता जेवतो म्हणजे थोडा मला. जेवला तो. केरळला संध्याकाळी आश्रमावर म्हणले बाबा खाली का खीर. माझ्या प्रारब्धातच होती म्हणजे आज. मान आणि धन येतो प्रारब्ध. आपली इच्छा असो प्रारब्ध तिथे नेत असतं ओढून. असं प्रत्येक जणांना अनुभवलेल्या गोष्टी काही विनोद नाही. म्हणून महाराज म्हणले कोणाचं प्रारब्ध कसं कोणाचं कसं एकाच कारखान्यात झालेला माल आहे सगळा नाही का. कोणाचं कसं जीवन तर कोणाचं प्रत्येकी जीवन दिसतं सगळं भिन्न भिन्न आहे ना प्रत्येकाचं प्रारब्ध. म्हणून महाराज म्हणतात मडकी कुंभाराच्या एका आव्यातच तयार होतात. हसलेलं चांगलं राहतं बरं सगळं मोकळं होतं. हसले असतील सगळे फोन म्यूट करून. इतकं जर हसलं तर कधी त्या माणसाला शुगर व्हायची नाही, बीपी होणार नाही, कधी कोणतं काहीच होणार. हसायचं राहत नाही. त्यांच्या प्रारंभात हसायचंच राहत नाही. हसायला जर कधी हातून नोकरी फुटली ते बंद नाही होत.
नाही. आतून जर एकदा उकळी फुटली तर काही केलं ते हसणंच बंद होत नाही. रडणं तरी बंद होतं पण हसणं बंद नाही होत. पुण्याला त्याचे कोर्स आहे भाऊ हसायचे. पण पैसे घेऊन असतील. म्हणजे बरं आहे, आपल्याला कोणतं लावायची काही गरज नाही, आपला फायदा आहे. ते पैसे घेऊन असतील. म्हणजे असं सकाळी माणसं नीट उदास राहत्या ना, त्यांना सकाळी सकाळी मध्ये तर बोलवते ना हसायला लावत्या. मडकी ही कुंभाराच्या काव्यातच तयार होतात. परंतु एक स्वयंपाक करण्याकडे जाते, एक दुसरीकडे भू भरून टाकण्याकडे जाते. त्याप्रमाणे प्रारब्धाने निरनिराळी माणसे केली आहे. हिरे आणि दगड एकाच आणि जन्मतात, पण देव निराळ्या जाती. आता हिरेची किंमत पुढं, दगडाची किंमत पुढं. दगड काय भाव विकत, हिरे काय भाव विकत, त्या फरक असेल ना. महाराज म्हणले ना, पाषाण म्हणो नाही लिंगा. त्याच्या महिमेमध्ये किती फरक आहे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, हिरा राजाच्या शिरी बस मुकुटाला. हिरे माणिक मध्ये मुकुटाला असता ना राजाच्या. आणि दगड पायरीवर रोज पाय देतो आपण. आणि जन्म तर एकाच ठिकाणी ना दोघांचा. हिऱ्याच्या आणि दगडाच्या एकाच खाणीत हिरा सापडला ना. एक बसला राजाच्या पार डोक्यावर आणि एक पाय खाली. प्रारब्ध भिन्न आहे ना. तसं म्हणजे सगळे चारी चरण एकाच सिद्धांतानं जुळवायची. प्रत्येकाचं हे वेगवेगळं जे भासतं त्याला कारण हे प्रारब्ध आणि गुण. प्रत्येकाचे गुण वेगळे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. पण म्हणतो बरी का प्रकृती सारख्या का सगळ्यांच्या प्रकृती? नाही ना. हे भिन्न भिन्न काय तर या सगळ्याला कारण आहे प्रारब्ध. काही काही जुळे असतात, सारखे दिसतात. आपल्याला सारखे दिसते पण घरच्यांना ओळखू येते. बरोबर आहे की नाही? घरच्यांना जे असतात ते मेंढ्या सगळ्या सारखे दिसतात. आपल्याला वाटतं कसं काय ओळखीत असतील. त्यांची त्यांना ओळखू बरोबर. त्यांची त्यांना बरोबर ओळखू येते. फरक असतो तो जनरली जरी सारखे दिसत असल्या तरी, जुळे जरी असले तरी त्यांच्यात फरक असतो, सूक्ष्म फरक असतो, तो घरच्यांना माहित असतो. का फरक असतो तर प्रारब्ध भिन्न आहे ना. पुढे गेल्यानंतर वेगवेगळं प्रारब्ध तयार होतं त्यांचं सुद्धा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुंभ अथवा एक आंबा पाठी उपखेडावा, ऐसे भिन्न भिन्न साठी केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खाणी, कैसी विजयातील पण तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. मांडे पुऱ्या मुखी सांगू जाणे, मा तोंडीला हाती सोडी रीते. ऐशियाच्या गोष्टी फिक्या मिथे विनो, रुची निधी अन्न चवी नाही. बोलो जाणे अंगी नाही सुरपण, काय ते वचन जाळावे. तुका म्हणे बहु तोंडे जे वाचा, संगतीची मूळ लटिक्या ते. तुकोबरायांच्या काळात सुद्धा मांडे होती नाही का? किती एक मांडी पुऱ्याची कथा तोंडाने सांगतात, पण त्यावेळेस पुरी अगर मांडी तोंडात नसून लाळ मात्र अशा पुऱ्या कराव्याशी मांडी कराव्यास हात मात्र कमी नसतात. अशा या शब्द ज्ञानाच्या गोष्टी मी तर रुचीनं देणाऱ्या अन्नाप्रमाणे ठीक आहे. शब्द ज्ञानी कसे असतात? शब्द ज्ञानी किती ज्ञान सांगतात, पण अनुभव आहे का त्यांना? अनुभव नाही. मग आपण वर्णन केलं
अशी मांडी होती, असा स्वतः त्याच्या संग भजी कायन, सार कायन, कुरडया कायन, काय खीर कायन. तोंडाना वर्णन करून काय होईल बरं? पोट भरण का तोंडानं वर्णन करून? नाही. तसं शब्दज्ञान आहे. आज जर सरासरी काढली एवढी मंडळी दुसऱ्याला परमार्थ सांगतात, त्याच्यामध्ये अनुभवाचे किती असतील? किती असतील बरं कलियुगामध्ये? फार प्रमाण कमी सापडलं नाही का? तुकोबारायांच्या काळात कमी होते, मग आता तर कमी कमीच होत चालले ना अनुभव. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीची शक्ती काय तर ते अनुभवच आहे ना. अनुभव आले अंगात या जगात, अनुभवाशिवाय नाही. मी अशी बोगस बडबड करत नाही म्हणजे अनुभवाचाच सांगतो आम्ही. अनुभवाच्या ज्ञानाचाच परिणाम होतो. बाकीचं काय पोट चालतं व्यवस्थित, बाकी काय त्याचा परिणाम कुठं काय होत? परिणाम होत नाही ना त्याचा. हे एखादं पाहुणा जरी आलं 4-6 दिवस राहिलं ते म्हणत माळ घालायचा, हा परिणाम काय होतो? तिथं अनुभवाचं आहे ना सगळं. त्या वातावरणात आल्यानंतर त्याला असं वाटतं माळ घालावं, वातावरणाचा परिणाम आहे ना. जिथं अनुभवाचं नाही तिथं वाटण कसं नाही, उलट असल्याला काढून टाकीन. ते हा फरक आहे. जगद्गुरु तुकोबाराय असते सगळ्या संतांना हे शब्द ज्ञान म्हणजे फक्त काय आहे, चावटीचे बोल आहे, म्हणजे चावटीचे बोल. संतांच्या ठिकाणी शब्द ज्ञानाला अजिबात अनुभवाचा थोडा असावा. ते म्हणजे एक तरी ओवी अनुभव आहे, त्या ओवीचा तरी आपल्या जीवनाचा अनुभव आला तर भरपूर झालं ना. आणि एकही ओवी अनुभवाची नसली सगळं पाठ आहे त्याचं जीवनात काही समाधान भेटणार नाही. म्हणून मांडे पुऱ्या मुखी सांगू जाणे मातून लाळ हात चोळी रीती आयुष्याच्या गोष्टी पिक्या मिठेवीन रुची निधी अन्न चवीन. प्रत्येक संतांच्या चरित्रात अशा या शब्द ज्ञानाच्या गोष्टी मीतरहित रुचीनं देणाऱ्या अन्नाप्रमाणे पिक्या आहेत. ते ऐकतानाच लक्षात येतं, याचं अनुभवाचं हे काही पाठांतराचं हे काही शब्दज्ञान ते साधण्यावाल्याच्या वाणीतच वजन असतं. जिची वाणी सत्यानं सत्य आहे ज्याच्या आचरणामध्ये, त्या वाणीतून असत्य बाहेर पडत नाही. साधना झालेली ती वाणीच शक्ती असते. आणि शब्दज्ञानाचं ते कानाला सुद्धा घुसत नाही ना. शब्दज्ञानाचं अंतःकरणाला लागते ती वाणी. खळखळ डोळ्याला पाणी येत असतं. काय येत असं? शक्ती त्याच्यामध्ये बाण लागत हो ना जसा. मनाला लागलं म्हणतो ती बाई बोलली तर मनाला लागलं नाही. जर मनाला लागतं तर हे नाही लागणार का मनाला? अशा या शब्दज्ञानाच्या गोष्टी मीठ रहित रुचीनं देणाऱ्या अन्नाप्रमाणे. मीठच नाही भाजीला, काय आता त्या भाजीला काही चव आहे का? तोंडाने मात्र शिरपणाची बडबड पुष्कळ करतो. आम्ही अमक्याच्या काळातले अमके असे सांगत होते ना, अमके असे सांगत होते. आमचे आजोबा असे होते, आमची पंजोबा तशी होती. तो काय ते सांग. बाबा म्हणायचे नामा म्हणेन तू का म्हणेन नगद्या तू काय म्हणे ते सांग. तो त्यांचा अनुभव, तो काय ते सांग. तू काय म्हणे ते सांग म्हणले. आता हा काय सांगा ना, अनुभवच नाही काय ते काय सांगा. असे
तोंडाने मात्र शूरपणाची बडबड पुष्कळ करतो. अंगावर झुरळ आले तर घाबरगुंडी होती. उंदीर पाहिला तरी कस तरी होतोय. बेटकोळी पाहिलं तर लोक घाबरतात. सारडा. आणि वाघ पाहिल्यावर पाल पाहिल्यावर वाघ पाहिल्यावर आता तेच चालू गोष्टी करायला लागले होतं. मग संभाजी महाराजांच्या गोष्टी सांगतो. संभाजीने वाघ पाडला होता नाही का. तो वाघाचं नाव ऐकल्यावर मग काय आवाज ऐकल्यावर मग ती चेटीच पिवळी झाली म्हणून सांगतो. शूरपणाच्या गोष्टी सांगायला कसं भारी वाटत. अंगात मुळी शूरपणा नाही तर त्याच्या शूरपणाच्या गोष्टी काय आग लावायची का महाराज. मग या गोष्टी त्याच्या अनुभवाच्या आहे का. त्याला काय काडी लावायची का मग. असं आहे. बोलणं किती सोपं आहे. समोरून वाघ पाहिल्यावर असं असतं. आणि घरी तर मोकार का पाहून महाराजांचं एक अभंग आहे ना, जोवरी जम्बू करे गर्जना तोवरी पंचानना नाही देखील. वैराग्याची गोष्टी करतो. अभंग भारी तो. वैराग्याच्या गोष्टी त्याचं वैराग्य. आवाजाचा काय घोटाळा झाला. हा ना, आवाज जरा खडखड येतोय. मग हे गोष्टी त्याच्यावाले पण वाघाची डरकुळे ऐकल्यावर घरातच बाहेर निघणार नाही तर. ते महाराजांना हे का सांगण्याची वेळ आली का शब्दज्ञानी लय झाले ना हो. शब्दज्ञानी लई झाले. तोंडाने मात्र शूरपणाची बडबड पुष्कळ करतो. अंगावर झुरळ आले तरी घाबरगुंडी होते. परंतु अंगात मुळी शूरपण नाही तर त्याच्या शूरपणाच्या गोष्टीत काय आग लावायची. करा महाराज म्हणतात तोंडाने वाचाळपणाचा जे बहुत त्वरा बाळगतात तेच खोटेपणाची मूळ आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ. अनंत वाचाळ बरळती बरळ. अनंत शब्द वापरला. अनंत वाचाळ बरळती परळ. पुढं काय म्हणलं. त्यांना देव कसा पावन. हा देवाची त्यांची कोणत्या जन्मात गाठ होईल. म्हणजे खास देव प्राप्ती करता निघालाय. खास देव प्राप्ती करता निघाला. याच जन्मात त्याला मुक्त व्हायचंय. त्याला शब्दज्ञानाचा काही उपयोग होईल का. नाही. शब्दज्ञान वेगळं, परोक्ष ज्ञान वेगळं, अपरोक्ष ज्ञान वेगळं, थोडं अपरोक्ष ज्ञान वेगळं. टप्प्यानं जरी काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तोंडाने वाचाळपणाचा जे बहुत त्वरा बाळगतात तेच खोटेपणाचे मूळ आहे. म्हण्याना इकडं आहे बघ म्हण. बोलणाराच्या कळडा एकाच्या म्हणले ना बोलणार गहू विकत नाही. लोक सांगे ब्रह्मज्ञान. सांगणं काय सांगणं
दुसऱ्याला सांगायला सोपं, पण स्वतःवर वेळ येते त्यावेळेस कोरडे पाषाण म्हणजे नाही का. त्यांचं कसं असतं, अनुभवत असतं संतांचं. मांडी पुऱ्या मुखे सांगू जाणे मा, तोंडी लाळ हात चोळी रे ऐशाच्या गोष्टी पिक्या मिठेवी रुची निधी अन्न चवी नाही. बोलो जाणे अंगी नाही स्वरूपण काय ते वचन जाळावे ते तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ संगतीची मूळ लटिका ते न लगे चंदना पुसावा परिमळ वनस्पती मेळा कारुणी अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी धरिता ही परी आवरे ना. सूर्य नाही जागे करीत या जना प्रकाश किरणा कर म्हणून तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरी येत नाही. वनातील चंदनाला भोवताली असणाऱ्या बोरी बाबळीचा आपल्या जवळी सुगंध देण्याकरता हाकाव्या माराव्या लागत नाही. कारण ज्याच्या अंतरामध्ये जो स्वभाव आहे तो बाहेर घ्यावायचा, तो त्याच्याने कधी आवरला जाणार नाही. आता बघा, जंगलामध्ये चंदनाची झाडं असतात, बोरीचे झाड असतात. महाराजांचा अभंगच आहे ना एक, संतांनी केलो तैसा परी चंदनाची बोरी. संगतीचा परिणाम काय असतो, त्याच्याकरता त्या बोरींला काय हक्का नसतंय महाराज, ते सहज घडतं ना. सहज घडत, कारण त्यांचा स्वभाव, आपला जो स्वभाव आहे अंतरीचे धावी स्वभावी बाहेर किती आवरायचा प्रयत्न केला ते आवरत नाही ना. एखादी गोष्ट आपण किती लपवायचा प्रयत्न केला तर उलटी जर व्हायला लागली, किती दाबून धरलं तर ती वतच असती नाही का. तसा आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा येलकोट राहीन, मूळ स्वभाव जाईन. जे एखादी सवय आहे, एखादी हे ते सहज बाहेर येत असताना, तसं महाराज म्हणतात अंतरंगाचा स्वभाव बाहेर धावायचा असतो, त्याच्याने कधी आवरला जाणार नाही. तसं मूळ स्वभाव सूर्य स्वतः प्रत्येक लोकांना जागी करत नाही, कारण सर्व लोकांना जागी करायची किरणच आज्ञा करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आकाशामध्ये आलेले मेघ पाहून मोर नाचायला लागायचेच, कारण मोरांना नाचायला लावावे हा मेघाचा स्वभाव आहे. खरी गोष्ट कोणाला छपविता येत नाही. एकच सांगायचे, अंतरंगामध्ये तो स्वभाव आहे मूळ, तो कधी ना कधी एक माणसाला सगळ्या भाषा येत होत्या. सगळ्या भाषा येत होत्या, कोणत्या त्या ओळखच येत नव्हता का नेमकं कोण असन बुवा. कोणतीही भाषा यायची त्याला, तो म्हणायचा ओळखून दाखव माझी मेन भाषा कोणी, मी कोण आहे. कारण तो इतका ही भाषा त्याच्याशी बोलून तो भाषा इतका क्लिअर बोलायचा असायचा. कधी भरपूर जणांनी प्रयत्न केला त्याला हा मूळ कोण आहे भाऊ, त्याचा मूळ काय स्वभाव आहे, मूळ नेमकं कोण आहे. एक साधू म्हणे त्याला काय उद्या तुम्हाला दाखवून देतो म्हणले. फक्त मुक्कामाला ठेवा एक दिवस माझ्याकडे, सकाळी लगेच त्याच्यावाला काय असेल ते लगेच कळत म्हणलं, त्याला काय लागत. मध्ये चर्चा केली त्यांना रात्री साधू संघ, जी पाहिजे ती भाषा साधूला. त्याला वाटले चांगलं लय जमले, साधूला काय जमून देत. झोपला तो. पहाटे थंडीचे दिवस असे भयान थंडी. साधू पहाटे उठला 3 वाजता, माठातलं गार पाणी घेतलं बादलीवर आणि रक्कन त्याच्या तोंडावर फिकल्यानं मारला ना सर. फुल झोपे, थंडीचे दिवस आणि पाणी माठातलं. तो म्हणला कोण शेरी कोण शेरी कोण शेरी म्हणले अगोदरात ये म्हणे.
म्हणजे त्याचा मूळ स्वभाव बाहेर आलाच का नाही कधीतरी. हा त्याचा जो मूळ स्वभाव येतो बरोबर बाहेर येत असतो नाही का. हा म्हणजे महाराज म्हणतात न लगे चंदना पुसावा परिमळ वनस्पती मेळ हाकर अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी धरीचाही परी आवरे ना. सूर्य नाही जागे करीत या जाताना आपण म्हणतो ना स्वभाव आहे बा, स्वभाव काय जात नाही. तसंच आहे ना. हा मूळ स्वभाव जात नाही. एखाद्या लात मारत सवय असली तस मग सूर्य नाही जागे करीत या जना प्रकाश किरणा कर म्हणून का म्हणे मेघनाचे लपविता खरे येत नाही. अशा पद्धतीनं महाराजांना त्याच्यातून स्वभाव सांगायचा आहे. वनातील चंदनाला भोवताली असणाऱ्या बोरी बाबळीला आपल्या जवळ सुगंध देण्याकरता हाका माराव्या लागत नाही. कारण ज्याचा अंतरामध्ये जो स्वभाव आहे तो बाहेर धावायचा आपला येते तो त्याच्याने कधी आवरला जाणार नाही. सूर्य स्वतः प्रातःकाळी लोकांना जागी करीत नाही. अगर सर्व लोकांना जागे करायची किरणाचाही आज्ञा करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आकाशामध्ये आलेले मेघ पाहून मोर नाचायला लागायचेच. कारण मोरांना नाचावयास लावावे हा मेघांचा स्वभावी ही गोष्ट कोणालाच छपविता येत नाही हे सांगायचं आपण. 150 नंबर अभंग 150 श्रीकृष्ण कोणाला येत नाही. पुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम